नमस्कार, मी आहे वर्षा आणि वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी बनवत आहे पान केक आणि तोही ओरिजिनल पान फ्लेवरमध्ये। सोबतच काही बेकिंग आणि आयसिंगच्या टिप्स पण शेअर करत आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग केक बनवायला सुरुवात करूयात। पान केक बनवण्यासाठी मी पान शॉपमधून 2 मसाला पान घेऊन आले आहे। त्यातील एक पान आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। केकच्या फिलिंगमध्ये आपण पान क्रश किंवा पान सिरप यूज न करता हे ओरिजिनल फ्लेवरसाठी हा मसाला आपण फिल करणार आहोत। त्यामुळे आपल्या केकला ही छान टेस्ट येईल आणि केक खूप सुंदर होईल। तर चला तर मग आज आहे अर्धा किलो केकची ऑर्डर। तर अर्धा किलो केक बनवायचा आहे मला आणि तोही थोडासा टॉल बनवायचा आहे। तर मी 5 इंचाचं टीन यूज केलेला आहे। इथे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तिथेच मी मैदानीच डस्टिंग करणार आहे। तर इथे तुम्ही बटर पेपर किंवा पार्चमेंट पेपरही डस्ट करण्यासाठी यूज करू शकता। तर हा एक्सेस मैदा मी रिमूव्ह करणार आहे। तर व्यवस्थित अशा डस्टिंग केल्यामुळे आपला केक हा टीनला चिटकत नाही। तर इथे अर्धा किलोचा केक बनवायचा आहे, तर त्यासाठी मी घेतलेले 200 ग्रॅम प्रीमिक्स। तर 1 कप जेवढं प्रीमिक्स आहे तेवढंच त्याच्या निम्म आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर आपल्याला थोडंसं फ्लोइंग बनवायचं आहे। पाणी कधीही एकदम एकच वेळी टाकायचं नाही, तर थोडं थोडं पाणी यूज करत आपल्याला जसं लागेल तेवढंच पाणी ॲड करत आपल्याला हे बॅटर आहे ते चांगलं फेटून घ्यायचं आहे। आणि इथे मी 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल पण ॲड करत आहे। त्यानंतर आपल्याला थोडं विस्करणी अजून विस्क करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे बॅटर चांगलं फ्लोइंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता पान केक बनवत आहे, त्यामुळेच मी इथं स्पॉन्ज हा थोडंसं ग्रीन बनवणार आहे। तर मी 2 ड्रॉप ग्रीन जेल कलर ॲड करत आहे। तर कलर हा कधीही तुम्ही 1 ड्रॉप किंवा असंच ॲड करा, की जास्त कलर ॲड झाला तर आपला स्पॉन्ज हा कडवट होऊ शकतो। तर हे कलर ॲड केल्यानंतर पण आपल्याला थोडंसं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे पान फ्लेवर येण्यासाठी स्पॉन्जला चांगला फ्लेवर येण्यासाठी मी पान मसाला इसेन्स पण 2 ड्रॉप ॲड केलेला आहे आणि नंतर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। हे बॅटर आपलं तयार आहे आणि आपला टीन जो आपण डस्ट करून ठेवला होता त्यात हे आपण ओतून घेऊयात। हे बघा, अशा लेयर्स आल्यानंतर आपलं हे बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं। व्यवस्थित आपलं क्लीन करत आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि आपलं हे टीन आहे ते 5 ते 6 वेळा टॅप करायचं आहे, की जेणेकरून काही एअर बबल्स असतील तर निघून जातील आणि आपला केक हा इव्हनली बेक होईल। तर मी हे मिश्रण फेटत असतानाच माझा OTG हा प्रीहीट करायला ठेवला होता। 10 मिनिटं आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे। प्रीहीट झाल्यानंतर मी 170 डिग्रीवर 30 मिनिटसाठी हा केक ठेवून देणार आहे। तर हा बघा, आपला केक इथं बेक झालेला आहे आणि तो व्यवस्थित बेक झाला की नाही समजण्यासाठी आपल्याला टूथपिक आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि ती क्लिअर आली की आपला केक हा व्यवस्थित बेक झाला असं समजायचं। आणि 10 मिनिटं थंड झाल्यानंतर आपल्याला तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे। त्याच्या कडा व्यवस्थित पॅलेट नाईफनी लूज करून घ्यायची आणि नंतरच तो काढून घ्यायचा आहे। तर हा बघा, स्पॉन्ज आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। आता फायनल आयसिंग करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला त्याचा फुगीर भाग आहे केकचा तो काढून घ्यायचा आहे, कारण जेणेकरून आपल्याला फ्लॅट केक मिळेल आणि आपला केक हा नंतर छान दिसेल। तर आपल्याला सुरुवातीला आपल्या चाकूने मार्क करून घ्यायचा आहे, की जेणेकरून आपल्या लेयर्स पण एकसारखे येतील आणि व्यवस्थित सरेटर नाईफने व्यवस्थित एकसारखा हात करत व्यवस्थित आपल्याला त्याच्या 3 लेयर्स करून घ्यायचे आहेत। इथं आपल्याला केक मॉइश्चर राहण्यासाठी किंवा ओला राहण्यासाठी आपल्याला शुगर सिरपचा यूज करायचा आहे केक सोक करण्यासाठी। तर अर्धा वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साखर विरघळवून घेतलेली आहे। तर हे शुगर सिरप मी केकच्या लेयरला घालत आहे। शुगर सिरपमुळे केक चांगला ओला राहतो, कोरडा लागत नाही। इथे क्रीमसुद्धा मी व्हिप करून घेतलेली आहे आणि हे क्रीम आपण करून ह्या क्रीममध्ये आपण जो मसाला तयार केला होता तो फिल करणार आहोत। ही आपल्या फिलिंगमुळे आपल्या केकला ही ओरिजिनल पान फ्लेवर येतो आणि केक खूप छान टेस्टी होतो। आणि असं करत करत आपण बाहेरच्या बाजूला पण कडेला आपण थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे
आणि नंतर मी टूटी फ्रुटी पण थोड्या ॲड केलेल्या आहेत की त्यामुळे अजून टेस्ट वाढते। तर अशा करत सेकंड लेअर जी फर्स्ट लेअर काढून घेतली होती तीच आपण आता इथं लेअर ठेवलेली आहे आणि त्याला सपोर्ट मिळण्यासाठी मी साईडला पण क्रीम लावून घेत आहे। असं करत आपल्याला सेकंड लेअर आणि थर्ड लेअर पण ठेवून फिल करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित क्रीमने क्रमकोट करून घ्यायचं आहे। क्रमकोट करणं फार महत्त्वाचं आहे इथे, कारण क्रमकोट केल्यानंतर आपला जे केकचे क्रम्स असतात ते क्रीममध्ये बसतात, त्यामुळे फायनल आयसिंगला काहीच अडचण येत नाही। हे क्रमकोट आपल्याला थोडेशाच क्रीममध्ये करून घ्यायचं आहे, कारण क्रीम पण जास्त लागायला नको आणि हा हेतू असतो। आणि हे क्रमकोट चांगला केक क्रमकोट केल्यानंतर आपल्याला तो 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे। तर बघा हा क्रमकोटसाठी मी आता केक फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि नंतर क्रमकोट झाल्यानंतर तोपर्यंत आपण ग्रीन क्रीम मी करून घेतलेली आहे आणि हीच क्रीम आपल्याला पाइपिंग बॅगमध्ये फिल करून घेतलेली आहे मी, की जेणेकरून आपली क्रीम आपल्याला केकला कव्हर करण्यासाठी व्यवस्थित लावता येईल आणि एकसारख्या लावल्यानंतर आपला केक पण क्रीमनी व्यवस्थित छान फिनिशिंग येण्यासाठी ही असं करून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित क्रीम इथे लावता येईल। नंतर पॅलेट नाईफने आपल्याला व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचा आहे केक। एकसारखा इथे आपल्याला हात फिरवायचा आहे, कुठेही आपल्याला जास्त प्रेशर द्यायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला ती क्रीम व्यवस्थित सॉफ्ट स्मूथ करून घ्यायचा आहे केक। आणि इथे अजून व्यवस्थित स्मूथ होण्यासाठी मी स्क्रॅपरचा यूज केलेला आहे। इथं स्क्रॅपरचे पण डिझाईन्स मिळतात, तुम्ही डिझाईन पण करू शकता आणि मी प्लेन स्क्रॅपरनी डिझाईन करत आहे, प्लेन ठेवत आहे। तर जेवढं स्क्रॅपरनी होईल तेवढा केक सॉफ्ट केल्यानंतर स्मूथ केल्यानंतर पॅलेट नाईफने शार्प एजेस द्यायचे आहेत। शार्प एजेसमुळे केक हा अजून खूप सुंदर दिसतो, सगळ्या कडा व्यवस्थित छान दिसतात। इथे थोडंसं आपल्याला म्हणजे 2 ते 3 वेळा तरी हे प्रोसेस करायची असते, कारण जोपर्यंत आपला साईडनी आणि वरून केक हा व्यवस्थित स्मूथ होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आणि परत साईडने परत स्क्रॅपरचा यूज करून परत स्मूथ करून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळा असं केल्यानंतर व्यवस्थित आपला केक छान दिसतो आणि पॅलेट नाईफचा टोकाने आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने प्रत्येक वेळेस पॅलेट नाईफ स्वच्छ करतच ही क्रिया करायची आहे, कारण जर स्वच्छ प्रत्येक वेळेस नाही केला तर क्रीम परत लागू शकते, म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला पॅलेट नाईफ क्लीन करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला हा केक सॉफ्ट व्यवस्थित इव्हनली बनवायचा आहे। बघा किती आपला स्पॉन्ज व्यवस्थित छान झालेला आहे, सगळीकडून त्याचे शार्प एजेस दिसत आहेत। आणि इथे मी थोडीशी डिझाईन करून घेणार आहे आणि डिझाईनसाठी मी 46 नंबर नोझलचा यूज केलेला आहे। तर 46 नंबर नोझल मी पाइपिंग बॅगमध्ये घालून घेतले आणि इथे मी व्हाईटच क्रीम ठेवलेली आहे, पण शेडिंग येण्यासाठी मी पाइपिंग बॅगमध्येच ग्रीन कलर ॲड केलेला होता, सगळ्या पाइपिंग बॅगला लावलेला होता आणि त्याच्यामुळे असं शेडिंग आलेलं आहे। आणि वेणीची डिझाईन मी इथं अर्धीच करून घेणार आहे, त्यामुळे आपला केक अजून छान दिसेल। आणि पान फ्लेवर केक आहे म्हणून एक मसाला पान मी जे 2 आणले त्यातली एक पान मी इथे ठेवलेलं आहे डेकोरेशनसाठी। बघा किती छान दिसत आहे। आणि इथे व्यवस्थित 2 चेरी पण ठेवलेल्या आहेत आणि थोडंसं अजून लुक छान दिसण्यासाठी मी इथं रोज पेटल्स पण आणि थोडेसे टूटी फ्रुटी इथं ठेवलेल्या आहेत, त्यामुळे अजून केकचं डिझाईन छान दिसेल। आणि कस्टमरचं नाव पण मी इथं लिहून घेतलेलं आहे। आणि नंतर साईडला मला थोडा केक प्लेन वाटला म्हणून मी साईडला पण रोज पेटल्स लावून घेतलेले आहेत। बघा आपला केक हा पान फ्लेवर केक तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटतो आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। केक आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मला नक्की सांगा, येणाऱ्या होळीला हा पान फ्लेवर केक नक्की बनवून कमेंट करून नक्की सांगा। चला